मी प्रथमेश पवार आणि आज मी आलो आहे मुंबईला. खूप दिवसांनी पुन्हा एकदा ब्लॉगिंग चालू केले आणि आता मी निघालो आहे वर्सोव्याला. आमच्या कॉलेजचे जे सगळे ज्युनियर सिनियरचे जे काही पोरं आहेत NSSची, तर आमची सगळ्यांची एक टुर्नामेंट आम्ही भरवले, म्हणजे त्यात मुलांनी भरवले आणि मलासुद्धा तिकडे बोलवलं आहे. तर मी आज जाणार आहे मॅच खेळायला. ॲक्च्युली सकाळी 9 वाजता मॅच चालू होणार होती, 11:30 वाजलेत. मी अजून अंधेरी मेट्रो स्टेशनलाच उभा आहे आणि यार 7 वाजताची आमची रत्नागिरीवरून बस येणार होती, तर ती 9:30 वाजता मुंबईला पोहोचले, त्यामुळे लेट झाला. तर मी आत्ता आहे मेट्रो स्टेशनला आणि आज मेगा ब्लॉग असल्यामुळे ट्रेन पण लेट. सो आता मी जास्तीत लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिकडे किती कोण कोण आले ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि कशाप्रकारे मजा येते ते सुद्धा. वर्सोवा रिटर्न. आता फक्त मेट्रो वेळेत भेटू दे म्हणजे झालं. तिकीट तर काढले रिटर्न 40 रुपये. ठीक आहे. आणि फायनली मेट्रो आले. आता निघतोय मी वर्सोव्याला जायला. सो आता बघूया, बसायला जागा भेटली पाहिजे यार. लय जमलोय. आता फायनली वर्सोवा स्टेशनला उतरलोय आणि आता जाणार तो रिक्षानेच. तर आमच्या टीममधला एक मुलगा न्यायला येतोय मला. बघूया आता कोण न्यायला येतं मला माहिती नाही आहे. त्यामध्ये फोन आला, जरा फोन रिसीव्ह करतो. आराध्य मला न्यायला आलाय. थँक्यू आराध्य. यार ॲक्च्युली मला लेट झालंय खूप. आणि आराध्य आपण एका टीममध्ये आहोत. हो, आम्ही एका टीममध्ये आहोत. मॅच झाली काय? एक झाली, आपण जिंकलो. एक झाली, जिंकलोय म्हणजे माझ्याकडे जिंकले होते. फायनली मी आता पोहोचलो इकडे. बघूया कोण कोण भेटत. अरे बाप रे बाप. काय म्हणता? अरे स्वागत. थांबा स्वागत आहे ब्रो. काय बोलायचंय? 100%. अरे बाप. होय ना. मी बोलतो काय बोलायचंय? खूप बरं वाटलं भाई तुमच्या बोलण्यावरती. तो आमच्या मॅच वरती एवढा आला भाई. आमच्या ना आपल्या येस, फायनली मी टर्फ मध्ये पोहोचलोय. आता बहुतेक माझी पहिली बॅटिंग आहे. जाऊन रे. वा कसं वाटतं मॅनेजमेंट? यार कमाल. म्हणजे अरे चला माझी जर्सी यार. 25. प्रथमेश 25. आता बघू शकता अभि बॉलिंग करतोय. आणि मी सुद्धा टी शर्ट घातलंय. आमच्या टीमचं नाव आहे तुफानी टायगर्स. हो. तुम्ही कुठले रे? रॉयल मॅजेस्टिक. ओ येस. आता आमचीच मॅच चालू आहे. आता बघूया काय होतंय. पहिली मॅच आम्ही जिंकलोय म्हणजे ठीक आहे. आता बघूया. हा, टीमचे ओनर चालले. फुल माहोल आहे यार, मजा येते. आणि भाऊ दादा आला, आपला माणूस आला. बस रावस भाई. तुफानी टायगर वन साइड. फिल्डिंग आहे. थोडं शूट करत राहा. आता व्हाईट आउट व्हायचो. जास्त स्टोरेज नाही, थोडं कट कर. कॉल करणारे
भाई आम्ही आमच्या टीमशी बोलणार आणि आम्ही बोलतो आम्ही आमच्या इनिशिएटिव्ह घेत नाही. पेरी पॅकर्स पेरी पेरी फ्राईज इज पेरी 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 फ्राईज इज वाईड आहे बघ. अजून ना लूज टाकतोय तू. शेवटची ओव्हर माझ्याकडे आली होती. एक ओव्हरला 11 रन पाहिजे होते, पण पहिलाच बॉल थोडक्यासाठी जरासा नो पडला यार. नो म्हणजे पायाचा नो पडला, त्याच्यामुळे तो सिक्सर बसला आणि 7 रन गेले. त्याच्यानंतर मस्त एकदम मॅच टफ केली होती. 2 बॉल 1 पाहिजे होता आणि यार असो. नेक्स्ट मॅच मी नक्कीच चांगला प्रयत्न करेल. ॲक्च्युली मी माझी रेग्युलर बॉलिंग नाही टाकली, मी नॉर्मल बॉलिंग टाकली आणि आता बघूया पुढच्या मॅचला काय होतंय. जिच्यासोबत रील चालू केल्या होत्या आज मला ती ओळख दाखवत नाहीये अशी नेरुळ अर्थात पूर्वा. नाही म्हणजे मी ओळख दाखवतच होतो. भाई डायरेक्ट घबरू मजा घेतोय. इशारा कॉफी. काय म्हणते पूर्वा, बाकी कसं चाललंय? माझं चांगलं झालं, तुझं? नाही नाही ओके. आम्ही ज्यावेळेस आम्ही रील करायचो ना यार मजा यायची, पण नंतर मग हिने ट्विट केलं थोडा बॉयफ्रेंडचा विषय. हा ना हो भाई नवीन मोबाईल घेतला भाई. पार्टी पार्टी कसली मोबाईलची. झाले 2 वर्ष. 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली मोबाईल घेऊन, तरी मला पार्टी नाही अजूनपर्यंत. ही मुलगी मला फॉलो करत नाही. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. कोच कबीर खान कोण आहे तो तिकडे उभा आहे. हवं हवं हवं. कोच कबीर खान नाही देऊन सत्कार बघायचा. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. फिल्डिंग आडच करता डी पोरा. यांच्यासाठी मी जरा देवगडचा आणि रत्नागिरीचा हापूस आंबा आणायला पाहिजे होता. अरे बापरे, होय ना. हे फक्त बोलतात पण माका याने सांगितलं नाही. अभि बोललास तरी काय. आता नाही, आता संपले आंबे. आंबे संपले आंबे संपले. एक पेटी काय एक पेटी पण नाही. एक काय मी घेऊन येतो, आणला नाही. अरे मी स्वतः येत होतो कोकणातला. तू ऑन दी वे होता थोडा मध्येच जरा नैसर्गिक अडथळ्यामुळे ओळखला. फक्त 1 धावामध्ये यश मिळालंय. ते कुठली टीम? टीमचं नाव काय रे? टीमचं नाव महाकाल. महाकाल. आणि स्वयं खूप सुंदर ओव्हर टाकतोय. आता बघूया आता पुढील चेंडूवर 25 दुपारचे 3 वाजलेत आणि तरी आमच्या मॅचेस चालू आहेत. आम्ही 3 मॅच जरी हरलो, कॉन्फिडन्स खूप आहे. आणि आम्ही 3 मधले 2 मॅचेस जिंकलेलो आहे. बॅटिंग येत नाही आम्हाला. हे मोठा दुःख आहे, बॅटिंग पण येत नाही. परंतु आता आम्ही आमच्या जेवणाची वेळ झालेली आहे. 3 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला जाणार आहोत. तर हा मजा आली यार. बरं झालं मी आलो आज इकडे. कॉन्फिडन्स
आहे तिकडच आहे. आणि फायनली आता मी जेवायला बसलोय. बिर्याणी मागवली यार, भूक लागली होती. काल रात्री 11:30ला जेवलो, त्याच्यानंतर काय खाल्लं नव्हतं. आता खाणार आहे. आणि मॅच पूर्ण रंगात आले. अभिची टीम वर्सेस परागची टीम. आणि याच्यामध्ये आता बघूया कोण जिंकणार आहे. आणि अभि थोडा घाबरलेल्या अवस्थेमध्ये पुन्हा एकदा बॉलरकडे जातोय. बॅट्समॅन नेम काय? सूरज चव्हाण होय ना. सूरज कमाल बॅटिंग करतोय. आणि आता बघूया मॅचचा रिझल्ट काय लागतोय. घे मार. हो, परागच्या टीमला 6 बॉल 5 करायचे आहेत. म्हणजे टोटल टार्गेट किती होतं? 87. 87चं टार्गेट होतं. आणि एकट्या अभिने ऑलमोस्ट स्कोर केला होता. आणि आता पराग बॅटिंगला आलेला आहे. 6 बॉल 5 रन पाहिजे. बघूया पुढच्या चेंडूला. कमाल 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 मॅच झाली. कमाल मॅच झाली. 1 साइड भाई, 1 साइड हरवला नाही. 1 साइड. आताच्या मॅच मध्ये 124चा टार्गेट दिला. हायेस्ट स्कोर. आणि गबरूच्या अगेन्स्ट ते पण आमची टीम. आता गबरूचं आपण मत ऐकून घेऊया. गबरू, काय वाटतं तुम्हाला? आता तुमच्या टीमने 124 रनचं असं आम्हाला असं भरभरून योगदान दिलेलं आहे. जसं की आम्ही मागच्या मॅचला 150 रन मारलेला, तर त्याच्यावर वाटतंय की तुम्ही हरू. अरे पण ह्या ग्राउंडवरचे हायेस्ट स्कोर 124 आहे. तुमचा 150 स्कोर कुठे आला यार? सो मजा आले. 124 टार्गेट दिलंय. आता बघूया कशा प्रकारे हे कव्हर करतात की नाही. आणि अभिनय 101 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं भाई. ते तर आता बघू. त्यांनी जर रन चेस केले तर 1102 आडस. आणि आम्ही मॅच जिंकलो यार. आडस गबरूच्या टीमला आडस लोळवलेला, अक्षरशः लोळवलेला. साहिलने मस्त बॅटिंग केलं. आणि रोशन प्रथमेश जे आहे ते त्याने पण खूप कमाल बॅटिंग केलं. अथर्व शिवाय घालतो. अरे पार्टी बिल्डिंग अथर्व, तुझा भाऊ रा शिवाय घालतो तुला. बोला तुझा मोठा भाऊ आहे हा काय? अथर्व बोलायचंय. पैसे बरबाद. भावाची इज्जत. 900 रुपये 950 रुपये बोल. 950 रुपये. वहिनी ना कुठली वहिनी? शेवटी लग्न झाले नाही. अथक प्रयत्नानंतर आम्ही फायनलला गेलोय. आमची टीम नाही आणि आमची टीम फायनलला गेले. आपली टीम फायनलला गेले. यस, ही ग्रे कलरची आणि व्हाईट कलरची टीम आमची. मध्ये नाही फायनल. आणि ठीक आहे, तरी पण आम्ही आता ह्यांना सपोर्ट थोडाफार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे दादा प्रयत्न चुकावू नका. आम्हाला प्रयत्नांची जास्त अपेक्षा आहे. म्हणजे मॅचची अपेक्षा नाही यांच्याकडून. नक्की भेटू. यस, 7:15 वाजलेत आणि आता सेमीफायनल चालू आहे.
पॅरीची टीम आणि अभिची टीम या दोन टीममध्ये नो बॉल आणि पॅरीच्या टीमला 65 करायचे आहेत फायनलला जाण्यासाठी आणि फायनलला तसं आम्ही पोहोचलेलोच आहोत. आम्ही तुफान टायगर्स. हे बघा हरलेली टीम बघा काय बोलायचंय. सहा बॉल 11 पाहिजेत सेमीफायनलच्या मॅच मध्ये आणि ही जी मॅच कोणी जिंकेल तो फायनलला डायरेक्ट आमच्या सोबत आहे. सो गाईज आम्ही फायनल मध्ये आम्ही फायनल मध्ये आहोत. आम्ही अशी छोटी मोठी कामं डायरेक्ट करत नाही. आम्ही क्वालिफायर आणि सेमीफायनल बघत नाही डायरेक्ट फायनल बघतो आम्ही. आता पॅरीची टीम आणि आमची टीमची आता फायनल होणार आहे आणि फायनल मध्ये तो जिंकेल त्याला काय काय मिळणार तुम्हाला मगाशी दाखवले बक्षीस दाखवले तरी पण पुन्हा बक्षीस दाखवतो. हे बघा यांचा उपयोग नाही हरून गेलेत. विदाउट क्वालिफाय हारून गेलेत ते. येस आम्ही क्वालिफाय तरी झाले क्वालिफाय पण नाही झाले ते. नेक्स्ट इयर कमबॅक असणार. भाई आमच्या टीमने 156 टार्गेट दिलाय समोरच्या टीमला. आणि भाई खतरनाक बॅटिंग केले 157. हे फक्त वन साइड ही आमची पूर्वताई जिनी ट्रेंड बॉलची सत्कार घेतली आहे. ट्रेंड बॉलची जागा घेतली आणि आता फायनल ऑलमोस्ट बघूया आता ट्राय करणार. येस सो गाईज वी आर इन द फायनल आणि आम्ही 156 टार्गेट दिलेलं आहे 4 ओव्हर 4 ओव्हरमध्ये 156 मारला आणि या एकट्या माणसाने 150 केलेले. फुल वन साइड गेले ना भाई आपली टीमच वन साइड आहे. ते बघा वरती टाकून ठेवलं नेस्टम. ते बघा काय बोलायचं आता. आणि फायनल आम्ही जिंकलो. भाई प्राइस सेरेमनी करायच्या आधी भाई सगळ्यांना थँक्यू कारण की आपली टुर्नामेंट ऑलमोस्ट कॅन्सल व्हायला आलेली. सगळ्यांनी सपोर्ट केला आणि 3 अंपायर पण बाहेरून आलेत भाई आपल्यासाठी. त्यांनी काय पैसे वगैरे नाही घेतले. बॅट्समॅनचा आणि 353 रन मारले आपल्याला. आपण काढला अभिषेक साळुंकेला. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर जीतला आहे ना जीतला. आपल्या टुर्नामेंटमध्ये 1 ओव्हर टाकली पण भाई एवढी चांगली कमाल लागली टाळ्या. आणि आता ही ट्रॉफी आहे मुलींसाठी ज्या मुलींनी चांगला कमाल परफॉर्मन्स दाखवला त्याच्यासाठी आणि ती आहे पूर्वा दामशे. कोणाला इथे बघ कॅप्टन क्या असंच राहा इथे बघे मला पराग माझी डावी. हा चल घे
हे धावे थांब. हे मेडल बाकी आहे काय 100 के. इथे बघ पावर दा. आणि आता शेवटची ट्रॉफी विनर तुफानी टायगर. आणि त्याने एवढा मस्ती करणारा मुलगा तो डिसिप्लिन पाळत होता. फायनली आम्ही आता ट्रॉफी वगैरे घेतले आणि आजचा दिवस संपलाय. ऑलमोस्ट 8:30 वाजता बरोबर आमचा दिवस संपलेला आहे. आणि आता तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा यार. आणि इंस्टाग्रामला प्रथमेश पवारचा अकाउंट आहे तर नक्की फॉलो करा मित्रांनो. आपले आत्ताच 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट झालेत आणि आत्ता लवकरच तुमच्या मदतीने 2 लाख पर्यंतचा प्रवास करायचा मला लवकरच. तर प्लीज फॉलो करा आणि आपल्या रील्स नेहमी बघा. दादा तू आला आम्हाला खूप बरं वाटलं. खूप तुझ्या अपेक्षा होती पण हे आभार कोणी मानलं नाही माझे पण ठीक आहे असो. दादा खरं आल्याबद्दल असे सहकार्य दरवर्षी करत राहावे हीच तुमच्याकडे आम्ही. यार मला 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 हार्दिकडून पण जरा अपेक्षित होतं की आभार वगैरे मानेल पण काय जाऊ दे जाऊ दे. गबरू करून पण मला अपेक्षित होतं आभार वगैरे मानेल पण हरकत नाही. मला वाटलं होतं हार बीर असेल काहीतरी असं काय पण पहिला वर्ष होता करून घ्या. पुढच्या वर्षी काय 200K होतील मला तर वाटतंय. मग 1 मिलियन टार्गेट आहे आपला. 1 मिलियन कमीच आहे मला वाटतं कारण का भाऊची जी पोच आहे आणि त्यांचा जो कॉन्टेंटचा विषय हा खूप चळवळीत मात्र आहे आणि सगळ्यांना लोकांना युवांना प्रोत्साहन देणार आहे. युवांना एक स्फूर्ती देणार आहे आणि आम्ही करोडपर्यंत नक्की जाणार 100%.